आपकी अदालतमध्ये फिल्म स्टार जॉन अब्राहम यांच्यावर आरोप आहे की हे आता स्वार्थी झाले आहेत. जॉन, हा माझा आरोप नाहीये. हे एका इंटरव्ह्यूमध्ये मी वाचलं. तुम्ही म्हटले की आता मी कोल्ड आणि सेल्फिश झालोय, आता माझं जास्त लक्ष माझ्या करिअरवर आहे. हो, हा आरोप बऱ्यापैकी खरा आहे आणि खरं तर यात दोषी पार्टी मी आहे. तर माझ्या मते माझ्या बाजूने असं अनेकदा झालंय की फॅमिलीसाठी माझ्याजवळ इतका वेळ कधीच नव्हता. कारण मी माझ्या करिअरच्या प्रेमात आहे. मी एकदम प्रेमात आहे की मला कोणती फिल्म करायची आहे. दररोज मी स्क्रिप्ट वाचतो, त्यानंतर मी बसून विचार करतो, त्यानंतर प्रोड्युसरला भेटतो, त्यानंतर करेक्शन्स करतो. तर जेव्हा मी झोपतो 3 वाजलेले असतात, जेव्हा मी उठतो 6 वाजले असतात. तर आय हार्डली स्लीप. आय एम जस्ट कॉन्सन्ट्रेटिंग ऑन माय वर्क. मी पैसे ठेवत नाही पाकिटात. आणि हे घड्याळ मी यासाठी घातलंय कारण मी तुमच्या शोमध्ये येतोय. आणि बूट पण कारण मी नेहमी चप्पल घालतो आणि घड्याळ नाही घालत. तर दिस इज द फॉर्म ऑफ ड्रेसिंग की मला कपडे घालायचे आहेत नीट आणि व्यवस्थित. कारण आय एम कमिंग ऑन राजेश शर्मा शो आपकी अदालत. तर कपडे घालून आलोय मी. पण खिशामध्ये नेहमी पैसे नाही राहत. माझ्यासोबत जे काम करतात चिरंजीव म्हणून ते माझे ड्रायव्हर आहेत आणि असिस्टंट पण आहेत. सगळं काही वन स्टॉप शॉप आहेत. त्यांना मी विचारतो की अरे चिरू, मला 10 रुपये दे ना, मला एक कार्नेशन घ्यायचं आहे, किंवा 4 रुपये दे, मला गुलाब खरेदी करायचं आहे. तर तसं माझं लाईफ चालू होतं. तर उधारीवर आय यूज टू समटाइम्स टेक फ्लावर्स. सलमानशी तुमची या गोष्टीवरून भांडणं झालेली, ज्या प्रकारची मैत्री कटरीना बरोबर झाली होती? नाही, यामध्ये काहीच खरं नाहीये. या गोष्टीत काहीच सत्य नाहीये. आणि मला हे देखील म्हणायचं आहे की डेफिनेटली सलमान आणि माझ्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे. पण मला आजच्या तारखेला मला माहिती नाही की काय प्रॉब्लेम आहे. डॅड आणि मॉमने मला इतकंच सांगितलं लाईफमध्ये की बॉस बाळा, काम कर, चांगलं कर आणि तिथून निघून ये. डोंट फाईट विथ पीपल. इट्स नॉट इम्पॉर्टंट टू फाईट विथ पीपल. तर मग सलमान खान आपकी अदालतमध्ये जेव्हा आले होते तेव्हा तुमचा उल्लेख झाला होता. ओके. त्यांनी म्हटलं की जॉन अब्राहमने कटरीनाला एका फिल्म मधून काढायला लावलं होतं. अच्छा. आणि त्यानंतर ही तक्रार सुरू झाली. हो, ते माझ्या लक्षात आहे. आय थिंक दॅट वॉज अ पार्ट ऑफ द रिझन. त्या फिल्मचं नाव होतं साया. आणि साया जेव्हा आम्ही लोक शूट करत होतो आणि जिस्म रिलीज नव्हती झाली, आय वॉज अ न्यू कमर. आणि आजच्या तारखेला पण आणि त्यावेळेस सुद्धा डेफिनेटली त्यावेळेसही मी कधी हे रिकमेंड नव्हतो करत माझ्या डायरेक्टर्सना, माझ्या प्रोड्युसर्सना की हिरोईनला काढा, हिरोईनला ठेवा फिल्ममध्ये. आय डिडंट इव्हन नो व्हॉट वॉज हॅपनिंग. मी स्वतःबद्दल विचार करत होतो की मी स्वतःला कसं हँडल. त्यावेळेस तुमची इतकी ताकद नव्हती. आणि आज जेव्हा ताकद थोडीफार आहे, मी हे नाही करत. मी कोणत्या हिरोईनला रिकमेंड नाही करत किंवा कोणत्या हिरोईनला माझ्या फिल्ममधून नाही काढायला लावत. आय डोंट डू धिस ॲज अ प्रिन्सिपल. आय फॉलो माय डिरेक्टर. तर त्यावेळेस असं झालं होतं की कॅटरीना होती एका शॉटमध्ये आणि त्याच्यानंतर जेव्हा मी दुसऱ्या दिवशी सेटवर गेलो तर ती तिथे नव्हती. तर मी माझ्या प्रोड्युसर आणि डायरेक्टरला विचारलं की ती मुलगी होती ती कुठे गेली. तर त्यांनी म्हटलं की त्यांनी रिप्लेस केलं. आता जेव्हा हा तुमचा जो लास्ट एपिसोड झाला होता त्यामध्ये माहीत पडलं की दॅट्स वन ऑफ द रिझन. तर मी पण ॲक्च्युली शॉक होऊन जातो. अरे, या कारणामुळे झालं? नाही, या कारणामुळे झालं, कारण मला त्याचं रिझनसुद्धा माहीत नाही. तर आय थिंक दॅट कम्प्लिटली अनट्रू. मी कधी कोणालाच रिकमेंड नाही करत. आणि डेफिनेटली मी सगळ्यांचा रिस्पेक्ट करतो. आणि आय डोंट थिंक इट यू कांट प्ले विथ समन्स करिअर. तर मी कोणालाही फिल्ममधून नाही काढणार. दॅट इज फॉर शुअर. आय थिंक यू हॅव टू बी व्हेरी सेन्सिटिव्ह. कारण ज्या प्रकारे मी या इंडस्ट्रीत आलो तर मी कॅटरीनाला किंवा कोणालाही रिस्पेक्ट देतो. कारण त्यांनी जो काही स्ट्रगल केला इथपर्यंत पोहोचण्यासाठी, तो सोपी गोष्ट नाही आहे ती. इट्स व्हेरी डिफिकल्ट. आणि जर एक हिरो म्हटलं की अरे मला ही हिरोईन पाहिजे, मला ती हिरोईन नाही पाहिजे, आय डोंट थिंक दॅट्स डन. इट्स नॉट फेअर. सलमानने असं देखील म्हटलंय की जेव्हा न्यूयॉर्कमध्ये तुम्हाला त्यांच्याबरोबर काम करायचं होतं त्यावेळेस कटरीना खूप मोठी स्टार झाली होती. आणि सलमानने म्हटलं की मी आणि कटरीनाने मिळून हे ठरवलं की यामध्ये जॉनला काम करू. थँक्यू. नाही, कॅटरीना खूप मोठी स्टार आहे. अँड आय विश हर ऑल द बेस्ट. आणि मी आभार प्रदर्शन करू इच्छितो की त्यांच्या कारणामुळे मला, कबीर खानला आणि सगळ्यांना एक हिट मिळाली आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. पण हे समजत नाहीये की ज्या हिरोईन बरोबर तुम्ही काम करता, भले कटरीना असो, विद्या बालन असो, त्यांच्याबरोबर तुमचे किस्से सुरू होतात. ते नेहमीच माहीत नाही, हे फिल्मचं हे जे पब्लिसिटीचं जे काही आहे माहीत नाही. पण आय डोंट नो, देअर इज ऑलवेज बीन अ रूमर विथ एव्हरी हिरोईन. पहिल्या म्हणतात की फिल्मपासून. पहिल्या फिल्ममध्येच याने आपलं प्रकरण सुरू केलं
आणि त्यानंतर मग- प्रत्येक फिल्म मध्ये नवीन प्रकरण चालूच. पहिल्या फिल्ममध्ये नक्कीच मी चालवलं होतं, सॉलिड प्रकरण आहे. पण त्यानंतर कधीच नाही. त्यानंतर जस्ट बिन कॉन्सन्ट्रेटिंग ऑन वर्क, की मला कामाशी मतलब आहे, काम करायचं आहे. हिरोईन कोणी असू दे तर काम करा. कॅटरीना, विद्या कॅटरीना कोणती हिरोईन असेल, त्यामुळे मला फरक नाही पडत. आणि अ, मध्येच हिरो पण येत असतात, त्यामुळे ते दुसऱ्यांच्या लग्नामध्ये नाचायला जातात तेव्हा हा विचार येत नाही? हो, एक गोष्ट रजतजी तुम्ही चांगलं आहे, हे तुम्ही उचललं, हे नाचण्याचं हे. मी कधी देखावा लग्नामध्ये नाही करत कधी. माहीत नाही, प्रिन्सिपली माझ्या डोक्यामध्ये हे असतं की मी नाही केलं पाहिजे हे सगळं. आय डोंट डान्स ॲट वेडिंग. मी फंक्शनसाठी नाही जात कधी. आणि जितके सारे फंक्शनसाठी मी जातो ते सगळे NGO फंक्शन्स असतात, म्हणजे नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स. तर माझे जे एजंट आहेत बोलतात की तू पैसेही नाही कमवत यार, तू नाही कुठे नाचत, ना फिल्म अवॉर्ड फंक्शनमध्ये जात, तू लग्नामध्ये देखील नाचत नाही, तू काय करतोस काय तू? तर मी बोलतो की माझं मेन काम आहे फिल्ममध्ये येणं आणि चॅरिटेबल फंक्शन्समध्ये जाणं, बस. तर कॉलेज स्टुडंट मला बोलवतील तर मी जातो कॉलेज फंक्शनमध्ये, कारण मला कॉलेज स्टुडंट खूप पसंत आहेत, कारण त्यांचे जे विचार आहेत खूप प्रोग्रेसिव्ह आहेत. आणि मॉम वर्क्स फॉर मेक अ विश फाउंडेशन, ते एक कॅन्सर संबंधित आहे. तर जेव्हा पण मेक अ विशमध्ये हे होतं की एक कॅन्सर मुलाची एखादी इच्छा असते की ही वॉन्ट टू मीट दिस स्टार और दिस ॲक्ट्रेस और समवन, आणि जेव्हा कोणी नाही मिळत तर मी डबल अप करून जातो. तर मॉम्स कॉल्स मी सेईंग, अरे आज हे ॲक्टर नाही आले, तू ये जरा. तर मग मी जातो फोटो काढण्यासाठी, कारण मला ते करायला आवडतं. आणि आठवड्यात कदाचित 3 वेळा आम्ही लोक 200-300 कुत्र्यांना खायला घालतो रस्त्यावर. तर ती आईची सवय आहे, ती गेली नाही अजून. 25 वर्षापासून हेच करते. लग्नामध्ये कमर्शियली जाण्याबद्दल बोलत नाहीये मी. अच्छा, मी मग- म्हणत होतो की जेव्हा तुम्ही धोनीच्या लग्नामध्ये गेला होतात हो, तिथे खूप नाचलो मी. खूप खूप मजा केली. आणि धोनीने न्यूज चॅनलला अलाउड तर केलं नव्हतं, पण बातम्या अशा मिळत होत्या की सगळ्यात जास्त आनंदात कोण नाचला असेल तर तो जॉन अब्राहम होता. हो, मी कारण की तिथे गर्दी खूप कमी होती. मी थोडा फ्री पण होतो, तर आय जस्ट एन्जॉय. आय हॅड ग्रेट टाईम. खूप मजा आली त्याच्या एक लग्नात. मोठे क्रिकेटर आहेत, खूप चांगले मित्र आहेत धोनीचे. त्यांना धोनी साहेबांनी आपल्या लग्नामध्ये नाही बोलवलं. तर ते विचारत होते. त्यांनी मला म्हटलं की हा जॉन अब्राहम काय त्याचा काका लागतो की त्याला बोलवलं त्यांनी आणि मला नाही? हो, धोनी आणि माझ्या व्हॅल्यूज खूप सिमिलर आहेत. तो रांचीचा मुलगा आहे आणि तो खूपच खूपच साधा मुलगा आहे. ही इज अ व्हेरी स्ट्रेट बॉय. खूपच इमानदार, ऑनेस्ट आहे. आणि मी ऑन रेकॉर्ड सांगू इच्छितो की आय थिंक ही इज, इफ नॉट द बेस्ट, वन ऑफ द बेस्ट कॅप्टन ऑफ इंडियन क्रिकेट टीम इन द हिस्ट्री ऑफ इंडियन क्रिकेट. कारण खूपच टेक्निकली आणि स्ट्रॅटेजिक आहे आणि एक फॅमिली मॅन आहे. पण एक गोष्ट आमच्यामध्ये कॉमन आहे, त्याला बाईक खूप पसंत आहेत. ही लव्स मोटरसायकल्स आणि त्याच्याकडे 29 मोटरसायकल्स आहेत आणि माझ्याकडे फक्त 4. तर तुमच्याकडे 4 मोटर बाईक्स आहेत, हो. पण तुम्ही ज्या गाड्या चालवता त्या अगदी साधारण. हो, मी जिप्सी चालवतो, मारुती जिप्सी. तर जेव्हा मी जिप्सी खरेदी करायला गेलो होतो, तेव्हा तो जो विकणारा होता त्याने म्हटलं की इज दिस फॉर युअर सिक्युरिटी? तर मी म्हटलं नाही, हे माझ्यासाठी आहे, कारण मला कोणत्या गोष्टीची सिक्युरिटी पाहिजे. मी तर खूपच तर ती जी यासाठी मी खरेदी केली, कारण की डॅडने पहिल्यांदा जिप्सी बुक केली होती वेन आय वॉज रिअली यंग, इन फर्स्ट स्टँडर्ड, सेकंड स्टँडर्ड. डॅडचा जो बुकिंग नंबर होता, दॅट वॉज बुकिंग नंबर 1 ऑन द जिप्सी. तेव्हा त्यावेळेस ही गॉट चिटेड बाय हिज पार्टनर. पैसे नव्हते आमच्या घरामध्ये आणि आम्ही नाही घेऊ शकलो जिप्सी. तर ती जिप्सी एक फर्स्ट गर्लफ्रेंड सारखी बनून जाते. यू नो द फर्स्ट क्रश इन युअर लाईफ, की मला तीच पाहिजे. आणि जितक्या साऱ्या गाड्या आहेत इथे, आय लव्ह युअर कार, इट्स ब्युटिफुल. पण माझी गाडी खूप बेसिक आहे. कंबर दुखते थोडी, पण नाहीच. तो रफ व्हील पण येतो. तुम्ही म्हणालात की तुम्ही जास्त वेळ देऊ शकत नाही तुमच्या फ्रेंड्सना किंवा फॅमिलीला. तर त्यासाठी तुम्ही कधी कोणती स्टेप घेता की एखादा वीकेंड त्यांच्या सोबत घालवला? आता मी डॅड मॉमना बाहेर फिरायला घेऊन जातो डिनरसाठी, लंचसाठी प्रयत्न करतो. पण माझे पॅरेंट्स इतके सिम्पल माइंडेड आहेत की मी डॅडला एक गाडी दिली बर्थडेसाठी. आय गेव हिम होंडा सिविक. पण अजूनही डॅड बसमधून जातात, मॉम ट्रेनमधून जाते आणि भाऊ ऑटो रिक्षामधून. आणि जास्त करून मी जेव्हाही जिमला जातो, आजूबाजूला जातो, आय टेक अ ऑटो रिक्षा.
तर आम्ही लोक खूपच बेसिक पद्धतीने आम्ही लोक ट्रॅव्हल करतो, कारण एक जी लाईफस्टाईल आहे ना आमची, ती चेंज नाही करायची आम्हा लोकांना. तर ज्या प्रकारे आम्ही लोक होतो आधी इज अ फॅमिली, वी वॉन्ट टू स्टिल लाईफ दॅट वे. असं नाही की थोडे जास्त पैसे यायला लागले तर आम्ही लोकांनी की अशा प्रकारे आम्ही जगलं पाहिजे. यू नो, दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही मोठे स्टार आहात, पैसा आहे, फेम आहे, नाव आहे, मोठे सिनेमे आहेत, कमर्शियल सक्सेस आहे, असं असूनही तुम्ही इतकी सिम्पल लाईफ जगत आहात. मला अजूनही आठवत आहे की बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये माझ्या अकाउंटमध्ये 550 रुपये होते, 550 रुपये होते. जेव्हा मी या इंडस्ट्रीमध्ये आलो, जस्ट 550 रुपीज, आणि माझा पगार त्यावेळेस 4800 रुपये होता. आणि आय एम टॉकिंग अबाउट 2003 वेन आय केम टू द इंडस्ट्री. फक्त 550 रुपये ज्या प्रकारे मी आलो आहे, मला असं वाटतं की जर मी इथून गेलो तर आपल्या जोरावर जाईन, आपल्या जोरावर राहीन. आय डोंट हॅव नीड अ सपोर्ट ऑफ एनीबडी एल्स. की जॉन अब्राहम एक इंडिव्हिज्युअल आहे आणि तो कोणाचाही मित्र नाहीये, शत्रू नाहीये, कोणीच नाहीये. तो त्याचं काम करेल आणि निघून जाईल. पण जॉन अब्राहम एक खूपच स्ट्रॉंग इंडिव्हिज्युअल आहे आणि एक रिप्रेझेंटेशन आहे आपल्या जनतेसाठी. कारण मी असं मानतो की आपली जी जास्त करून मेजॉरिटी ऑडियन्स आहे इथे अगदीच माझ्यासारखी आहे. दे आर ऑल, आय एम शुअर दे आर ऑल मिडल क्लास. दे आर ऑल मिडल क्लास, राईट? आणि माझ्या मते तरी जर मी एक मिडल क्लास हाऊस होल्डमधून इथपर्यंत या टप्प्यापर्यंत पोहोचलोय, मला वाटतं की कोणी करू शकतो. कारण आय एम शुअर ऑल द बॉयज अँड गर्ल्स मस्ट बी थिंकिंग की जर जॉन इब्राहिम करू शकतो तर आम्ही लोकही करू शकतो. तर आय थिंक आय वॉन्ट टू बी दॅट विजन फॉर माय ऑडियन्स. तर दॅट इज माय रिप्रेझेंटेशन. मला वाटतं की यामुळे लोकांना शिकायला मिळेल. खूप चांगली गोष्ट म्हणालात तुम्ही, आणि माझी इच्छा आहे की कमीत कमी यासाठी खूप टाळ्या लोकांनी वाजवाव्या.